नमस्कार. समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामधील एक महत्त्वाची संकल्पना आपण आज समजावून घेणार आहोत. व्यापार चक्र, ज्याला इंग्रजीमध्ये ट्रेड सायकल किंवा बिझनेस सायकल असं देखील म्हणतात. आपण व्यवहारामध्ये नेहमी अनुभवत असतो. काही एक कालखंड असा येतो की ज्या कालखंडामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती चांगल्या वाढतात, थोडीशी महागाई होते. परंतु दुसऱ्या बाजूनं लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे आणि उत्पादन वाढल्यामुळे रोजगार संधी पण वाढलेल्या असतात. याउलट काही कालखंड असे येतात की ज्या कालखंडामध्ये वस्तूंच्या किमती कमी झालेल्या असतात, परंतु उत्पादकांचा आणि उद्योजकांचा नफा कमी झाल्यामुळे रोजगार संधी पण कमी झालेल्या असतात. अशा प्रकारचे आर्थिक चढउतार अर्थव्यवस्थेमध्ये नियमितपणे चालू असतात. काही वेळेला अशा आर्थिक चढउतारामुळे विशिष्ट हंगामांचा प्रभाव असतो. काही वेळेला निसर्गामधल्या वेगळ्या घटकांचा आणि घटनांचा प्रभाव असतो. काही वेळेला सरकारच्या धोरणाचा प्रभाव असतो. काही वेळेला अशा प्रकारचा नक्की कोणता प्रभाव आहे हे शोधून काढणं देखील अवघड असतं. परंतु भांडवलशाही व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचे आर्थिक चढउतार नियमितपणे चालू असतात. अशा आर्थिक चढउतारांनाच व्यापार चक्र असं म्हणतात. या व्यापार चक्राच्या काही एक सर्वसामान्य व्याख्या आपण थोडक्यात समजावून घेऊया. व्यापार चक्र हा एक प्रकारचा उतार चढाव आहे. जे देश त्यांचे कार्य प्रामुख्याने उद्योग व्यवसायात आयोजित करतात, अशा देशांच्या समग्र आर्थिक क्रियेत ही व्यापार चक्र आढळतात. मिशेल या अर्थतज्ज्ञांनी केलेली व्याख्या आहे. त्यांच्या मते हा एक उतार चढाव आहे, आर्थिक चढउतार आहे. जे देश त्यांचे कार्य प्रामुख्याने उद्योग व्यवसायात करतात, आयोजित करतात, म्हणजे अशा अर्थव्यवस्था की सामान्यतः ज्या अर्थव्यवस्थांमध्ये उद्योग व्यवसायानं मोकळा आणि मुक्त भाव असतो, सामान्यतः अशा अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जातात. अशा देशांच्या समग्र आर्थिक क्रियेत अशा प्रकारचे चढउतार आढळतात की ज्यांना व्यापार चक्र असं म्हटलं जाऊ शकतं. जॉन मेनार्ड केन्स यांनी केलेली व्याख्या: एका व्यापार चक्रामध्ये वाढत्या किमती आणि कमी बेरोजगारी, टक्केवारीचा चांगला व्यापाराचा कालावधी आणि तो बदलून कमी किमती आणि उच्च बेरोजगारी टक्केवारी द्वारे दर्शवलेल्या वाईट व्यापाराचा कालावधी यांचा समावेश होतो. केन्सनी व्याख्या करताना व्यापार चक्रामध्ये नक्की काय घडतं हे देखील स्पष्ट केले आणि हे होणारे बदल आलटून पालटून होतात अशा प्रकारची मांडणी केली. एक कालखंड असा येतो की ज्या कालखंडामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात आणि त्यावेळेला बेरोजगारी कमी झालेली असते. लोक रोजगारामध्ये जास्त असतात, बेरोजगार लोक कमी असतात, बेरोजगारीची टक्केवारी कमी झालेली असते. अशा कालखंडाला त्यांनी चांगल्या व्यापाराचा कालखंड असं म्हटलं आहे की कालावधी असं म्हटलं आहे. मात्र हा कालावधी टिकून राहत नाही, तो बदलतो आणि त्या जागी पुन्हा असा कालखंड येतो की ज्यामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती कमी होतात, मात्र बेरोजगारी उच्च वाढलेली असते, त्याची टक्केवारी बेरोजगारीची जास्त वाढलेली असते. अशा कालखंडाला त्यांनी वाईट व्यापाराचा कालावधी असं म्हटलं आहे. असे कालावधी आलटून पालटून अर्थव्यवस्थेमध्ये येत असतात, त्यालाच व्यापार चक्र असं म्हणतात. अशा प्रकारची मांडणी केन्स यांनी केली. एक सर्वसामान्य व्याख्या आहे: भांडवलशाही देशाच्या आर्थिक क्रियेत तेजी आणि उदासीनता दरम्यानच्या वारंवार चढउतारांना व्यापार चक्र असं म्हणतात. व्यापार चक्र हे एक प्रकारचं चक्र आहे की ज्याच्यामध्ये तेजी म्हणजे चांगला कालखंड की ज्याच्यामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात, लोकांना चांगल्या रोजगार संधी मिळतात, संपूर्ण समाजव्यवस्थेमध्ये आशादायक वातावरण असतं. आणि तो कालखंड जाऊन पुन्हा असा कालखंड येतो की ज्या कालखंडामध्ये वस्तू आणि सेवांचे दर कमी होतात, लोकांच्या नोकऱ्या जातात, रोजगार जातात, पर्यायानं लोक बेरोजगार होतात. अशा प्रकारचे एकंदरीत उदासीनतेचं वातावरण निर्माण होतं. असा कालखंड येतो, तोही टिकत नाही, तो जाऊन पुन्हा तेजीचा कालखंड येतो. अशा प्रकारची तेजी मंदीची ही जी चक्र वारंवार उद्भवत राहतात, त्यांनाच व्यापार चक्र असं म्हणतात. ट्रेड सायकल्स किंवा बिझनेस सायकल्स असं म्हणतात. बिझनेस सायकलची ही व्याख्या बघितल्यानंतर त्याची एक सर्वसामान्य आकृती काढता येईल आणि ती आकृती या पद्धतीनं काढता येईल. उभ्या अक्षरावर वृद्धी दर घेतला आहे. वृद्धी दर का? व्यापार चक्राचं निर्देशन किंवा इंडिकेशन आर्थिक वृद्धी दरामधून मिळतं. आर्थिक वृद्धी दर म्हणजे काय? तुम्ही वृद्धी दर अशा प्रकारचा शब्द नक्कीच ऐकला आहे.
अनेक वेळा तुम्ही ऐकलेला आहात, वाचलेला आहात. हा वृद्धी दर काय दर्शवतो? उदाहरणार्थ अशा बातम्या येतात की भारताचा वृद्धी दर या आर्थिक वर्षामध्ये अमुक एका आर्थिक वर्षामध्ये 6% आहे उदाहरणार्थ. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो, भारताचा अमुक एका वर्षामधला वृद्धी दर 6% आहे. अशा या शब्दाचा अर्थ किंवा या वाक्याचा अर्थ असा होतो की भारताचं या आर्थिक वर्षामधलं राष्ट्रीय उत्पन्न मागच्या आर्थिक वर्षामधल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत 6% वाढलं आहे. ओके, तर वृद्धी दर आपल्याला आर्थिक उत्पन्नामधली, राष्ट्राच्या आर्थिक उत्पन्नामधली वाढ दर्शवतो. आणि आपण राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना आपण यापूर्वी अभ्यासली. आपण पाहिलं होतं की राष्ट्रीय उत्पन्न हे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं मूल्य असतं. त्यामुळे ज्या अर्थी वृद्धी दर चांगला आहे त्या अर्थी उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य वाढलं, म्हणजे वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढलं. आणि त्यामुळे वृद्धी दर वाढला याचा अर्थ वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढलं, त्याचं मूल्य वाढलं, लोकांचं उत्पन्न वाढलं. त्यामुळे हा चांगला कालखंड आहे. वृद्धी दर घटला याचा अर्थ उत्पादन कमी झालं, उत्पादनाचं मूल्य कमी झालं, उत्पन्न कमी झालं, वाईट कालखंड सुरू झाला. त्यामुळे वृद्धी दराच्या कमी जास्त होण्यामधनं अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारची चक्र कशा प्रकारे कार्यरत आहेत, कितपत कार्यरत याचा अंदाज बांधता येतो. आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढत्या वृद्धी दरामधून आपल्याला व्यापार चक्राचा अंदाज येऊ शकतो. आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमधल्या या आर्थिक क्रिया किंवा आर्थिक चढउतार वृद्धी दराच्या माध्यमातून दर्शवता येतात. म्हणून उभ्या अक्षरावर आपण वृद्धी दर घेतला आहे आणि आडव्या अक्षर कालावधी घेतला आहे, वर्ष म्हणा, महिने म्हणा, वगैरे वगैरे. तरी आता इथून सुरुवात केल्यानंतर हा वृद्धी दर असा वाढत जातो आहे, पुन्हा तो खाली येतो आहे, पुन्हा वाढत जातो आहे, पुन्हा खाली येतो आहे. हे जे वृद्धी दराचं वर खाली होणं आहे यालाच व्यापार चक्र असं म्हणतात. इथे मधून एक सरळ रेषा दाखवली आहे. ही रेषा एक सामान्य कल दर्शवते, नॉर्मल ट्रेंड लाईन किंवा ट्रेंड ॲनालिसिस. तुम्ही यापूर्वी कुठे ना कुठे अभ्यासला असणार. ही रेषा सामान्य कल दाखवते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जर आर्थिक चढउतार नसतील तर ती अर्थव्यवस्था सामान्यतः कोणत्या प्रकारे वर वाढत जाईल अशा प्रकारचा एक कल ती दर्शवते. ओके, अर्थव्यवस्था वृद्धी दर याच्या वर जाणं, सामान्य कालाच्या वर जाणं म्हणजे तेजी निर्माण होणं, आणि याच्या खाली जाणं म्हणजे मंदी निर्माण होणं. तर अशा प्रकारे तेजी मंदी अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेमधले हे कालखंड या सर्पिला आकार आकृतीमधून दाखवता येतात. यालाच आपण व्यापार चक्राची आकृती असं म्हणू शकतो. व्यापार चक्र म्हणजे काय हे समजावून घेतल्यानंतर व्यापार चक्राचं एकंदरीत स्वरूप समजावून घेण्यासाठी आपण व्यापार चक्र या संकल्पनेची वैशिष्ट्ये समजावून घेऊया. व्यापार चक्र ही अशी संकल्पना आहे की ज्यामध्ये चक्रीय चढउतारांचा समावेश होतो. हे चक्रीय चढउतार आहेत. चक्रीय म्हणजे कसे? एक संपला की दुसरा येणार. अर्थव्यवस्था कधी वर जाते, पुन्हा खाली येते, पुन्हा वर जाते, पुन्हा खाली येते, पुन्हा वर जाते, पुन्हा खाली येते. अशा प्रकारे चक्राकार गतीनं हे चढउतार चालू असतात. म्हणून याला चक्रीय चढउतार असं म्हणतात. व्यापार चक्रांचं हे वैशिष्ट्य आहे की व्यापार चक्राच्या संदर्भातले जे चढउतार अर्थव्यवस्थेमधले ते चक्रीय असतात. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आली की याचा अर्थ असा नाही की तेजी ती दीर्घकाळ टिकून राहील, नाही. काही ना काही घडणार आणि पुन्हा ती अर्थव्यवस्था खाली जाणार. अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येणार. मंदी आली की याचा अर्थ असा होणार नाही की मंदी दीर्घकाळ कायमस्वरूपी टिकून राहील, नाही. त्यातूनही अर्थव्यवस्था बाहेर पडून पुन्हा तेजीकडे जाणार आहे. अशा प्रकारे हे चढउतार कायम वरखाली होत असतात, म्हणून त्यांना चक्रीय चढउतार असं म्हणतात. हे व्यापार चक्राचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं, व्यापार चक्र ही सर्व व्यापक असतात. व्यापार चक्र अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्या तरी एका क्षेत्रामधून सुरू होतात. अर्थव्यवस्थेमधल्या एखाद्या क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या अनियमितता आणि कमतरता यातून तिथलं उत्पादन घटायला लागतं, उत्पन्न घटायला लागतं, लोक बेरोजगार व्हायला लागतात आणि त्याचे परिणाम हळूहळू इतर क्षेत्रांमध्ये पसरत जातात आणि पाहता ते संपूर्ण अर्थव्यवस्थेला कवेत घेतात. एखाद्या क्षेत्रामध्ये खराब कामगिरी होते, मात्र ते एकच क्षेत्र खाली जातं असं नाही, तर त्याला जोडलेली इतर सगळीच क्षेत्र हळूहळू खाली जायला लागतात. किंवा वर जाताना तेच होतं, तसंच होतं. अर्थव्यवस्था तेजीकडे वरच्या दिशेला जाते, त्यावेळेला देखील तेच होत असतं. एखाद्या क्षेत्रामध्ये रिवायवल सुरू होतं, चांगलं काही ना काही घडायला लागतं, उत्पादन वाढायला लागतं
आणि त्याचे परिणाम इतर क्षेत्रामध्ये झिरपत जाऊन इतर क्षेत्रसुद्धा हळूहळू चांगली कामगिरी करत करत वर जायला लागतात. तर ही व्यापारचक्र सर्व व्यापक असतात. व्यापारचक्र अमुक एका विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित राहत नाहीत. ती एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये त्याचा उगम होतो किंवा निर्माण होतात, परंतु ती संपूर्ण अर्थव्यवस्था व्यापून टाकतात. त्यानंतर लाटेसारख्या हालचाली, व्यापारचक्रामधल्या हालचाली लाटेसारख्या आहेत. तेजी मंदी, तेजी मंदी, वर खाली. अर्थव्यवस्था वर जाते, अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर सशक्त होतो, पुन्हा काही कारणांमुळे अर्थव्यवस्था वृद्धिदर घटायला लागतो, अर्थव्यवस्था खाली खाली जायला लागते, बेरोजगारी वाढते, उत्पन्न कमी व्हायला लागतं वगैरे वगैरे. परंतु तोही कालखंड टिकत नाही, पुन्हा अर्थव्यवस्था वर जाते. त्यामुळे जशा लाटांच्या जशा हालचाली असतात वरखाली वरखाली, तशाच हालचाली व्यापारचक्रांमध्ये होत असतात, अर्थव्यवस्थेमध्ये होत असतात. वारंवार आणि लयबद्धपणे येणारी चक्रे, ही वारंवार येणारी चक्र आहेत आणि त्याच्यामध्ये एक लयबद्धता आहे. जसं समुद्राच्या लाटांमध्ये लयबद्धता असते, तशी एक लयबद्धता असते. कालबद्धता नव्हे, लयबद्धता. वारंवार येणारी चक्र असतात. ही चक्र वारंवार भांडवलशाही अर्थव्यवस्थांमध्ये अशी चक्र, व्यापारचक्र सतत येत असतात. एक चक्र संपतं आणि दुसरं चक्र सुरू होतं. मात्र पहिलं चक्र कुठे संपलं आणि दुसरं चक्र कुठे सुरू झालं हे सांगणं अवघड असतं, सांगता येत नाही. एका चक्रातून अर्थव्यवस्था बाहेर पडेपर्यंत दुसऱ्या चक्रामध्ये अर्थव्यवस्था गेलेली असते, त्यातून बाहेर पडेपर्यंत तिसऱ्या चक्रामध्ये गेलेली असते, त्यातून बाहेर पडेपर्यंत चौथ्या चक्रामध्ये गेलेली असते. त्यामुळे एक चक्र कुठे संपतं आणि दुसरे कुठे सुरू होतं हे सांगता येईल. त्यामुळे ते सातत्याने अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारे वारंवार येणारे व्यापारचक्र चालू असतात. काही कमी कालावधीचे असतात, काही मोठ्या कालावधीचे असतात, काही मध्यम स्वरूपाच्या कालावधीचे असतात. परंतु भांडवलच्या अर्थव्यवस्थेमध्ये अव्याहतपणे अखंडपणे अशा प्रकारची चक्र चालूच असतात आणि त्याच्यामध्ये एक लयबद्धता असते. वरखाली अर्थव्यवस्थेमधल्या ॲक्टिव्हिटी त्यातून वरखाली होत असतं. कधी चांगल्या प्रमाणात अर्थव्यवस्था वरवर जात असते, प्रगती करत असते, काही वेळेला अर्थव्यवस्था अधोगतीला लागलेली असते. त्यानंतर संचयी स्वरूपात हालचाली. संचयी म्हणजे कशा? क्युम्युलेटिव्ह इन इफेक्ट. परिणामाच्या दृष्टिकोनातून ह्या व्यापारचक्र क्युम्युलेटिव्ह असतात. क्युम्युलेटिव्ह म्हणजे कशी? संपूर्ण अर्थव्यवस्थेला कवेत घेणारी, सर्वव्यापक. सुरुवातीला आपण बघितल्यावरती तर ही व्यापारचक्रांच्या मधल्या हालचाली संचयी स्वरूपाच्या असतात. कुठेतरी एका ठिकाणी सुरू होतात आणि मग ते संपूर्ण सगळ्याच अर्थव्यवस्थेला ताब्यात घेतात किंवा कवेत घेतात. एखाद्या क्षेत्रात सुरू होतात. उदाहरणार्थ 2004 साली संपूर्ण जगभरामध्ये संगणक क्षेत्रामध्ये मंदी आली होती. 2006 साली रिअल इस्टेट सेक्टरमध्ये जगभर मंदी होती. या सगळ्याचे परिणाम पुन्हा 2008मध्ये फायनान्स सेक्टरमध्ये, वित्तीय क्षेत्रामध्ये मंदी आल्याच्या रूपात आपण अनुभवले. तर हे अशा प्रकारे संचयी स्वरूपात म्हणजे ते सुरू झालं एका क्षेत्रात. 2008ची महामंदी, जागतिक महामंदी जगाने जी अनुभवली 10-12 वर्षापूर्वी, त्यातून बाहेर पडला अर्थव्यवस्थांना खूप कालखंड गेला. तर हे जे आपण अनुभवलं ते कुठेतरी एका क्षेत्रात सुरू झालं. 2008च्या मंदीच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2008ची मंदी ही वित्तीय क्षेत्रामध्ये सुरू झाली. अमेरिकेमध्ये लेमन ब्रदर्ससारख्या वित्तीय संस्था कोसळल्या. वित्तीय क्षेत्रामध्ये सुरू झाली, पण ती त्या वित्तीय क्षेत्रावरती मर्यादित होती का? नाही. बघता बघता ती संपूर्ण अमेरिकन अर्थव्यवस्थेला त्या मंदीने कवेत घेतलं आणि हा म्हणता संपूर्ण जगाला कवेत घेतलं. अशा प्रकारे ही व्यापारचक्र संचयी स्वरूपाची असतात, क्युम्युलेटिव्ह असतात. त्यानंतर त्याच्यामधल्या हालचाली ज्या आहेत त्या असममित असतात. व्यापारचक्राची आकृती ही असममित असते. आपण आत्ताच बघितलं असममित म्हणजे काय ते, किंवा व्यापारचक्राची आकृती आपण आत्ताच पाहिली. व्यापारचक्राची आकृती आपण बघितली की ही या प्रकारे वरखाली जाणारी एक लाटांसारखी आकृती आपण दाखवतो. ही असममित असते. असममित म्हणजे काय? सममिती ही संकल्पना तुम्ही यापूर्वी बघितली असणार किंवा अभ्यासलेली आहात. सिमेट्री ज्याला आपण म्हणतो, भूमितीमधली ही संकल्पना आहे. तरी इथं आता असममिती म्हणजे काय? तर हा वर जाण्याचा जो भाग आहे इथे, आता वर जाण्याचा जो भाग आहे इथे हा, आणि अर्थव्यवस्था खाली येण्याचा भाग, या दोघांमध्ये साम्य नाही आहे. अर्थव्यवस्था वर जाताना हळूहळू जाते आणि खाली येताना पटकन येते. त्यामुळे ही आकृती असममित होते. असममित होते म्हणजे काय? इथे जर या अक्षावर आपण ही आकृती दुमडली तर दोन्ही भाग सारखे होत नाहीत. कारण हा अर्थव्यवस्था वर येताना हळूहळू रिकवर होते, वर येते. परंतु खाली जायचं म्हटलं तर पटकन जाते.
1929ची महामंदी, ज्याची चर्चा आजही 100 वर्षानंतर होत राहते. 90 वर्ष झाली, आणखीन 8-9 वर्षांनी 100 वर्ष पूर्ण होतील, परंतु आजही त्याचे दाखले दिले जातात, आजही त्याची चर्चा होते. 1929च्या महामंदी जी आली घडून, ती प्रामुख्याने अमेरिकेतल्या वॉल स्ट्रीटमधले शेअर्स मार्केट कोसळलं आणि हा म्हणता जगातलं संपूर्ण जग मंदीच्या खाईमध्ये गेलं. म्हणजे अर्थव्यवस्था खालच्या दिशेला इथे खाली गेली. परंतु ज्या वेळेला रिकव्हरीची वेळ आली त्यावेळेला अनेक वर्ष गेली. दुसरं महायुद्ध सुरू होऊन संपलं, त्यानंतर अर्थव्यवस्था हळूहळू वर आल्या. त्यामुळे अर्थव्यवस्था वर येताना पटकन येते, परंतु खाली जाताना वर येताना हळूहळू येते. वर येताना अर्थव्यवस्था हळूहळू येते, प्रगतीच्या दिशेने जाताना अर्थव्यवस्था हळूहळू प्रगती राहते, त्याला खूप कालखंड लागतो. परंतु खाली जाताना मात्र अधोगतीच्या दिशेने ज्यावेळेला अर्थव्यवस्था जाते, मंदीच्या दिशेने ज्यावेळेला अर्थव्यवस्था जाते, त्यावेळेला ती अर्थव्यवस्था पटकन जाते. अशा प्रकारच्या आकृतीला असममित आकृती असं म्हणतात. सममित आकृती म्हणजे काय? ज्यावेळेला अक्षावर आपण आकृती दुमडतो आणि त्या दोन्ही बाजू जर एकमेकांशी तंतोतंत जुळत असतील तर त्या आकृतीला सममित आकृती असं म्हणतात. उदाहरणार्थ चौकोन, आयत, वर्तुळ या सममित आकृती आहेत. बरोबर आहे ना? इथं व्यापार चक्राची आकृती जी आहे ती असममित आहे. असममित आहे म्हणजे काय? तर चढावाचा जो भाग आहे आकृतीचा तो मंद चढाचा आहे. अर्थव्यवस्थेला वर जायला खूप वेळ लागतो आहे, परंतु उताराचा भाग जो आहे तो मात्र हे दर्शवतो की अर्थव्यवस्था पटकन खाली जाते, त्याला अजिबात वेळ लागत नाही आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य, नियतकालिक स्वरूप नाही, ठराविक कालखंड नाही. व्यापार चक्राचे ठराविक कालखंड नसतात. व्यापार चक्रांच्या बाबतीत कालखंडाचं प्रेडिक्शन करणं अवघड असतं. सांगता येत नाही की येणारं व्यापार चक्र किती कालखंडाचं असेल, की सध्या चालू असणारं व्यापार चक्रातून अर्थव्यवस्था कधी बाहेर पडेल सांगता येत नाही. काही व्यापार चक्र ही खूप दीर्घ कालखंडाची असतात. म्हणजे आत्ता मी 1929च्या महामंदीचा उल्लेख केला. 1929च्या महामंदीतून बाहेर पडायला जगाला 7-8 वर्ष जास्त गेली. दुसरं महायुद्ध सुरू होऊन संपलं, त्यानंतर हळूहळू जगातल्या अर्थव्यवस्था त्या मंदीतून बाहेर पडल्या. 2008च्या महामंदीचं पण तेच झालं. 2008च्या महामंदीमधून सुद्धा अर्थव्यवस्था बाहेर पडायला खूप वेळ गेला, खूप मोठा कालखंड गेला. आज सुद्धा अनेक अर्थव्यवस्था चाचपडत आहेत. त्यामुळे व्यापार चक्राच्या बाबतीत अमुक एक कालखंड सांगता येत नाही. काही वेळेला व्यापार चक्र छोटी असतात. 2004मध्ये आलेली मंदी फार नाही टिकली, 2-3 वर्ष टिकली. पुन्हा अर्थव्यवस्था तेजीकडे जाऊन परत लगेच मंदीमध्ये गेली 6-7मध्ये, आणि पुन्हा लगेच 8मध्ये धाडकन अर्थव्यवस्था मंदीमध्ये कोसळली. तर काही व्यापार चक्रांचे कालखंड खूप छोटे असतात, काही मोठे असतात. आपण हंगामी चढउतार बघतो अर्थव्यवस्थेमधले, बाजारपेठांमधले. तुम्ही बघता एक विशिष्ट सीझनला बाजारपेठेमध्ये चांगली गर्दी असते, विक्री मोठ्या प्रमाणात होते, व्यापाऱ्यांना चांगला नफा होतो, उद्योजकांना नफा होतो, 4 लोकांना रोजगार मिळतो, उत्पन्न वाढतं. परंतु पुन्हा तो कालखंड जातो आणि पुन्हा बाजारपेठेमध्ये कोणी फिरकत नाही, मंदी येते, किमती घटलेल्या असतात पण कोणी खरेदी करायला येत नाही, असं देखील घडतं. याचे कालखंड छोटे असतात. त्यामुळे व्यापार चक्राचा एक असा कालखंड सांगता येत नाही. आणि सर्व व्यापार चक्र एकाच कालखंडाची नसतात. काही छोटी, काही मोठी, काही मध्यम स्वरूपाची. काही वेळेला व्यापार चक्रातून बाहेर पडला 8-10 वर्ष जातात, काही वेळेला 2-3 वर्षामध्ये होतं, काही वेळेला काही महिन्यांमध्ये होऊ शकतं. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या कालखंडाच्या दृष्टिकोनातून व्यापार चक्रांमध्ये साम्य असत नाही, त्यामुळे त्याचं स्वरूप नियतकालिक नसतं. त्याचबरोबर व्यापार चक्रांचा जो प्रभाव असतो तो भिन्न असतो. कुठल्या व्यापार चक्राचा कशा प्रकारे प्रभाव अर्थव्यवस्थांना झेलावा लागेल हे सांगता येत नाही, कारण व्यापार चक्रांची कारणं देखील भिन्न असतात. प्रत्येक वेळेला कारणं वेगवेगळी असू शकतात आणि त्यामुळे त्यांचा प्रभावसुद्धा, व्यापार चक्र कोणत्या क्षेत्रामध्ये निर्माण झाले, ते कशा प्रकारे पसरलं आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर देश एकमेकांशी कितपत एकमेकांशी जोडले गेलेले आहेत, या सगळ्यांचा परिणाम व्यापार चक्राच्या प्रभावावर राहतो. त्यामुळे प्रत्येक व्यापार चक्राचा प्रभाव अर्थव्यवस्थेमधला भिन्न असतो, वेगळा असतो. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं स्वरूप आंतरराष्ट्रीय राहतं. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की जगातल्या सर्वच अर्थव्यवस्था एकमेकांशी घट्ट जोडल्या गेलेल्या आहेत, ज्याला आपण जागतिकीकरणाचा कालखंड असं म्हणतो. या जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये प्रत्येक अर्थव्यवस्था कुठल्या ना कुठल्या माध्यमातून दुसऱ्या अर्थव्यवस्थांशी जोडलेली आहे आणि त्यामुळे एका अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणारं व्यापार चक्र संपूर्ण जगाला कवेत घेतं, दुसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये सहजपणे पसरतं. त्यामुळे आजकाल व्यापार चक्रांचं स्वरूप हे आंतरराष्ट्रीय राहतं, ते त्या अर्थव्यवस्थेपुरतं मर्यादित राहत नाही.
अमेरिकेत मंदी आली म्हणजे फक्त अमेरिकेपुरती मर्यादित राहील असं नाही. ती युरोपमध्ये पसरते, आशियामध्ये पसरते, सगळ्याच खंडामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये पसरते. त्यामुळे आजकाल व्यापार चक्रांचं स्वरूप आंतरराष्ट्रीय बनलेलं आहे. हे एक व्यापार चक्रांचं वैशिष्ट्य आहे. व्यापार चक्राच्या वेगळ्या वैशिष्ट्यांच्या आधारे व्यापार चक्र ही संकल्पना समजायला आपल्याला मदत झाली असेल. धन्यवाद.